यानंतर पुढची बातमी आहे ती देशातून। सोमवारी गुजरातमध्ये सोमनाथ मंदिराचा भव्य दिव्य अमृत महोत्सव पार पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अतिशय शानदार आणि धार्मिक वातावरणात हा महोत्सव संपन्न झाला। बरोबर 1000 वर्षांपूर्वी याच सोमनाथ मंदिरावर पहिला हल्ला झाला होता आणि त्यानंतर परकीय आक्रमणांची मालिकाच सुरू झाली। तरीही हे हल्ले परतवत सोमनाथ मंदिर आजही उभंच आहे। 1951 मध्ये याच मंदिराचं पुनर्निर्माण करून त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। या मंदिराला जसा धार्मिक इतिहास आहे तसाच या मंदिराभोवती पुरातन काळापासूनच राजकारणही फिरत राहिलंय ते आस्थागायत। पाहूया सोमनाथाच्या अमृत महोत्सवाची काही क्षणचित्र। 2026 हे वर्ष गुजरातच्या सोमनाथ मंदिरासाठी अत्यंत महत्त्वाचं। 1026 मध्ये याच मंदिरावर महमूद गझनवीनं हल्ला केला, ते लुटलं आणि उद्ध्वस्तही केलं। त्या हल्ल्याला 1000 वर्ष पूर्ण होत आहेत। त्याचवेळी 11 मे 1951 रोजी पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। त्यालाही सोमवारी 75 वर्ष पूर्ण झाली। याच निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत सोमनाथ मंदिरात अमृत पर्व आयोजित करण्यात आला। पंतप्रधानांनी मंदिरात पूजा अर्चा केली। सोमनाथ मंदिर हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। आजच्या अमृत पर्वानिमित्त मंदिराच्या भव्य शिखरावर कुंभाभिषेक करण्यात आला। त्यासाठी एक खास कलश वापरण्यात आला। कलशात देशातील 11 पवित्र तीर्थस्थळांवरील पवित्र जल एकत्र करण्यात आलं। हेच पवित्र जल 90 मीटर उंचीच्या शिखरावर चढवण्यात आलं। पवित्र जल वाहणाऱ्या कलशाची क्षमता 1100 लिटर आहे, तर वजन आहे 760 किलोग्रॅम। कलशात जल ओतल्यानंतर त्याचं वजन होतं सुमारे 1.86 मेट्रिक टनापर्यंत। कलश 8 फूट उंच आहे। मंदिर परिसरात उभ्या एका क्रेनच्या मदतीनं हा भव्य कलश शिखरापर्यंत नेण्यात आला। पंतप्रधानांच्या हस्ते हा कुंभाभिषेक करण्यात आला। या कार्यक्रमासाठी अनेक राज्यांमधून अनेक मान्यवर, राजकीय नेते मंडळी आणि असंख्य भाविक उपस्थित होते। तत्पूर्वी सोमवारी अमृत महोत्सवात सहभागी होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला। त्यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि उपमुख्यमंत्री हर्ष संघवी देखील उपस्थित होते। मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अनेक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं। यावेळी पंतप्रधानांनी सोमनाथ मंदिराच्या वारशाबद्दल आपलं मत व्यक्त केलं। सोमनाथ हमें याद दिलाता है कि कोई भी राष्ट्र तभी लंबे समय तक मजबूत रह सकता है जब वो अपनी जड़ों से जुड़ा रहे, जब वो अपनी विरासत को आने वाली पीढ़ियों तक उसी श्रद्धा और विश्वास के साथ उनके हाथों में सुपुर्द करे। 75 वर्ष पहले जब ये पुनर्निर्मित सोमनाथ मंदिर में 75 वर्ष पहले प्राण प्रतिष्ठा हुई थी, तब भारत ने एक नई चेतना यात्रा शुरू की थी। आज 75 वर्ष बाद वही यात्रा और अधिक व्यापक रूप में हमारे सामने है। दरम्यान कुंभाभिषेकासह विशेष महापूजा, ध्वजारोहण असे कार्यक्रम देखील पार पडले। यावेळी मंदिराभोवतालच्या आसमंतात शानदार एरोबॅटिक शोही पार पडला। भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमनं थरारक एअर शो सादर केला। तर यावेळी झालेल्या भव्य कार्यक्रमादरम्यान एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं। सोबतच 75 रुपयांचं विशेष स्मारक नाणं देखील जारी करण्यात आलं। स्मारक टपाल तिकिटावर सोमनाथ मंदिराच्या भव्य पुनर्निर्मित स्वरूपाचं चालुक्य शैली किंवा कैलाश महामेरू प्रसाद शैलीचं चित्र आहे। मंदिराचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जगासमोर आणण्यासाठी हे तिकीट जारी करण्यात आलं। तर 75 रुपयांचं विशेष नाणंही जारी करण्यात आलं। नाण्याच्या मध्यभागी अशोक स्तंभाची सिंहमुद्रा आहे। त्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेलं आहे। डाव्या बाजूला देवनागरी लिपीत भारत, उजव्या बाजूला इंग्रजीत इंडिया असं लिहिलंय। सिंहमुद्रेच्या खाली रुपयाचं चिन्ह आहे आणि 75 ही संख्या अंकित आहे। तर मागील बाजूला सोमनाथ मंदिराची कलात्मक प्रतिमा आहे। या प्रतिमेवर भारताची अतूट आस्था आणि भक्तीच्या 1000 वर्षांचा उत्सव असा संदेश आहे। तर सोमनाथ मंदिर गुजरात आणि वर्ष 2026 असंही अंकित करण्यात आलंय। हा समारोह खरं तर 8 मे पासून सुरू झाला। 11 मे रोजी म्हणजे सोमवारपर्यंत चालला। सोमनाथ मंदिर हे सनातन संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं। त्याचं पुनर्निर्माण भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रस्तावानंतर करण्यात आलं। त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहिले नव्हते।
तर गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे मात्र उपस्थित होते। यावरून आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरूंवर टीका केली। स्वाभिमान से जुड़े विषयों पर भी राजनीति होती रही। सोमनाथ खुद इसका सबसे बड़ा उदाहरण है। आजादी के बाद पहले दायित्वों में से एक था कि सोमनाथ मंदिर का पुनरुद्धार करते। इसलिए सरदार वल्लभ भाई पटेल और डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी उन्होंने इसके लिए इतने प्रयास किए। लेकिन हम सब जानते हैं उन्हें इसके लिए नेहरू जी द्वारा कितना विरोध झेलना पड़ा था। दरम्यान या पर्वाला पंतप्रधानांनी सोमनाथ स्वाभिमान पर्व असं नाव दिलंय। याच वर्षी 11 जानेवारी रोजी एक खास सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता। त्यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यात सहभागी झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी पार पडलेल्या शौर्य यात्रेत सहभाग घेतला होता। त्यावेळी त्यांनी सोमनाथाची विधिवत पूजा केली, दुग्धाभिषेक केला, तर भाविकांचं ते काही काळ ध्यानस्थही झाले होते। सोमनाथ मंदिर हा भारतीयांचा अभिमान समजला जातो। त्याचा इतिहासही फार मोठा आहे। मात्र गेल्या 1000 वर्षांत या मंदिरानं अनेक हल्ले पचवले आणि ते पुन्हा उभंही राहिलं। 725 मध्ये सोमनाथ मंदिरावर पहिला हल्ला झाला, तो सिंधचा सुभेदार अल जुनैदकडून। अरब शक्तीचा विस्तार करण्याच्या उद्देशानं त्यानं हा हल्ला केला। मात्र मंदिराचे यात फारसं नुकसान झालं नाही। जानेवारी 2026 मध्ये मात्र मंदिरावर महमूद गझनवीनं हल्ला केला। यावेळी मंदिर पूर्णपणे लुटलं गेलं। अगदी मूर्तीचे तुकडे करून गझनीला नेले। 6 टन सोनं लुटल्याचा दावा आहे। 1026 ते 1042 दरम्यान मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली। राजा भीमदेव पहिला यांच्याकडून पुनर्निर्मिती करण्यात आली। तर एका शिलालेखातील माहितीनुसार चालुक्य सोलंकी घराण्याकडूनही पुनर्बांधणी झाल्याचा उल्लेख आहे। 1299 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीनं यावर हल्ला केला। सोमनाथ मंदिराची प्रचंड लूट केली, विध्वंस केला। 1308 मध्ये पुन्हा मंदिराची बांधणी करण्यात आली। चुडासमा राजघराण्याकडून मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली। 1395 मध्ये जफर खाननं हल्ला केला, तर 1451 मध्ये गुजरातचा सुलतान मेहमूद बेगडानं हल्ला केला आणि लूट केली। 1665 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबानं मंदिर पाडण्याचे आदेश दिले। 1706 मध्ये औरंगजेबानं मंदिरावर हल्ला चढवला। तिथंच औरंगजेबानं मशिदीची बांधणी केली। तर 18व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी साधारणपणे 1783 मध्ये सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला। नवीन सोमनाथ मंदिराच्या अगदी समोर स्थितच हे मंदिर आहे। ते जुनं सोमनाथ मंदिर किंवा अहिल्याबाई होळकर मंदिर म्हणून ओळखलं जातं। आणि त्यानंतर थेट 13 नोव्हेंबर 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचा आदेश दिला। आणि हे मंदिर 1951 मध्ये 11 मे रोजी जे देशाचे पहिले राष्ट्रपती आहेत राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली। आणि याच घटनेला सोमवारी 75 वर्ष पूर्ण होत आहे। त्या काळी हा मंदिर जो आहे तो देशाच्या नागरिकांचं एक सामर्थ्याचं आणि वैभवशालीचं प्रतीक होतं। आणि आता पुन्हा ते दिमाखात उभं राहिल्याने आता देशवासियांचं ते अभिमानाचं प्रतीक ठरतंय। कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकरांसह मृतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।